मोठा मुलगा शिक्षा भाग 2. नमस्कार मित्रांनो, मी महेश बोलतोय. तुम्ही पाहत आहात माझा चॅनल महेश टू स्टोरी टाईम. भाग 1मध्ये मी काही गोष्टी सांगितल्या ज्या अनेक घरात रोज घडत असतात आणि त्याबद्दल कोणी बोलत नाही. आज सांगतो त्या रात्रीची गोष्ट. त्या रात्री जवळपास 11 वाजले होते. घरात एक विचित्र शांतता होती. आई दरवाजाकडे पाहत बसली होती आणि मी आणि बहीण झोपायचा प्रयत्न करत होतो. पण डोळ्यांना अजिबात झोप लागत नव्हती, कारण पुढे काय होईल हे माहीत होतं. अचानक जोरात दरवाजा आपटला. बाबा डगमगत घरात आले होते. ते पूर्ण दारूच्या नशेत होते. आईने शांतपणे त्यांना पाणी दिलं, पण त्या दिवशी ते खूप रागात होते आणि अचानक मोठ्याने ओरडले. पैसे कुठे गेले, असे ते ओरडले. त्यांचा आवाज खूप मोठा झाला. घरात पुन्हा शिवीगाळ सुरू झाली. हे आमच्यासाठी काही नवीन नव्हतं. हे सगळं आम्ही आधीही पाहिलं होतं. आई मात्र शांत उभी होती. आईने हळू आवाजात सांगितलं, घर भाडं दिलं आणि शूज घेतले मुलांच्या शाळेसाठी. ते घ्यावे लागले, पण त्या दिवशी दारू जास्त झाली होती. त्यांना काहीच समजत नव्हतं आणि अचानक त्यांनी हात उगारला. हे माझ्यासाठी नवीन नव्हतं, आईसाठीही ते नवीन नव्हतं, पण त्या दिवशी काहीतरी बदललं. मला ते अजिबात सहन झालं नाही. त्या क्षणी माझ्यात काहीतरी तुटलं आणि मी धावत आईसमोर उभा राहिलो. मनात खूप काही साचलं होतं. त्या दिवशी तो बांध तुटला. पहिल्यांदाच मी बाबाकडे पाहिलं. डोळ्यात डोळे घालून बोललो, बस आता, पुरे झालं बाबा. घरात काही क्षण शांतता पसरली, पण दारूचा नशा त्याच्या डोक्यात होता. ते उलट आईला शिव्या देत होते. तू शिकवलंस मुलाला बोलायला आणि त्यांनी पुन्हा आईला मारलं. तोच तो क्षण होता जिथे सगळं बदलून गेलं, जिथे भीती पूर्णपणे संपली, जिथे आदरही संपून गेला आणि माझा संयमही तुटला. माझा हात नकळत उचलला गेला. घरात अचानक शांतता पसरली. कोणीच काही बोललं नाही. माझे हात जोरजोरात थरथरत होते, पण आवाज मात्र ठाम होता. आई खूप घाबरली होती. तिला वाटत होतं काहीतरी होईल. आवाज ऐकून लोकही आले आणि सगळे मला समजावत होते. काहींनी मला थांबवलं, काहींनी मला शिकवण दिली. बापावर हात उचलणं चुकीचं आहे. कदाचित ते बरोबरही होते, पण एक गोष्ट खरी आहे, जखम ज्याला होते त्यालाच कळते. त्या रात्री मी एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी शाळेनंतर बाहेर पडलो. काम शोधायला मी फिरत होतो. माझ्या मामाने मला मदत केली. एका राशन दुकानात काम मिळालं, जिथे मी काही महिने काम केलं. नंतर मी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केलं. पण शाळा सोडायची नव्हती, म्हणून मी रात्री काम शोधलं. एका वृत्तपत्र कंपनीत काम मिळालं. रात्री काम आणि दिवसा अभ्यास, असं आयुष्य सुरू झालं. थकवा खूप जास्त असायचा. कधी कधी अंगात ताकद नसायची, पण एकच गोष्ट मनात होती. आईच्या डोळ्यात अभिमान पाहायचा. तिला अपराधी वाटू द्यायचं नव्हतं, म्हणून मी कधी थांबलो नाही. हळूहळू घरात बदल दिसू लागले. एक दिवस असा आला, आईने पूर्ण महिन्याचे राशन भरलं. आयुष्यात पहिल्यांदाच असं झालं. ती खूप आनंदी झाली होती. तो क्षण खूप मोठा होता. घर भाडं वेळेवर भरलं जाऊ लागलं. घरात थोडी शांतता आली. बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसलं. तिला आता भीती वाटत नव्हती. तिला पूर्ण विश्वास होता, माझा भाऊ आहे माझ्यासोबत. काहीही झालं तरी तो मला कमी पडू देणार नाही. परिस्थितीमुळे तीही मोठी झाली. तिनेही घराला हातभार लावला, कारण एक गोष्ट खरी आहे, गरिबांची मुलं लवकर मोठी होतात. आणि बाबा अजूनही त्या घरात होते, पण आमच्यात काहीतरी बदललं होतं. कधी कधी ते शांत बसायचे. मला कामाला जाताना पाहायचे, पण काही बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यात काहीतरी होतं. राग होता की पश्चाताप, मला आजही समजलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, त्या एका रात्रीने माझं बालपण संपवलं आणि एक प्रश्न राहिला, मोठा मुलगा असणं खरंच शिक्षा असते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.